तिकडे संघाच्या कार्यक्रमाला राष्ट्रवादीनं दांडी मारली। राष्ट्रवादीच्या आमदारांना काही काम असेल म्हणून ते आले नसतील। महायुतीमध्ये कोणतेही मतभेद नाहीयेत, आमदार नरेंद्र भोंडेकरांनी यावर स्पष्टीकरण दिलेलं आहे। दरम्यान त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी तेजस मोहत्रे यांनी। मागील वेळी विधानसभेच्या लॉबीवर जे आहे गोपीचंद पडळकर व जितेंद्र आव्हाड या दोन समर्थकांमध्ये हाणामारी झाली होती। त्यावेळी जर बघितलं असेल तर कुठेतरी या संपूर्ण संदर्भाने जे आहेत प्रश्नचिन्ह उपस्थित झालेल्या विशेष अधिकारी जे आहेत ते या समितीचे प्रमुख जे आहेत ते नरेंद्र भोंडेकर आहेत। आपण काय सांगाल, या संपूर्ण संदर्भात राडा झाला होता, काय या संपूर्ण अहवाल असणार आहे? समितीने जे काही शिफारस केलेली आहे त्याच्यावरती आज सरकार म्हणून सभागृहाचे नेते म्हणून माननीय मुख्यमंत्री निर्णय घेतील आणि सभागृहामध्ये बोलतील। परंतु समितीचा एक उद्देश होता की ह्या सभागृहामध्ये वरिष्ठ नेते सगळे असतात, मुख्यमंत्रीपासून तर सगळे अध्यक्ष, सभापती, उपमुख्यमंत्री आणि सगळेच नेते असतात, मोठे अधिकारी वर्ग असते आणि ह्या इतक्या अतिमहत्त्वाचे व्यक्ती इथं असताना बिना पासनं कोणी आला, क्राईम प्रवृत्तीचा एखादा व्यक्ती आला आणि भविष्यामध्ये एखाद्या वेळेस कुठलंही मोठं टेररिस्ट वगैरे जर असंच बिना पासनं जर आला तर भविष्यामध्ये मोठी घटना घडू शकते। तर नक्कीच ह्या सगळ्या गोष्टीवरती आळा बसायला पाहिजे म्हणून काही नियमावली आम्ही दिलेली आहे। दुसरं की जे मारपीट झाली होती त्या भविष्यामध्ये कुठेही दुसऱ्यांदा असा मारपीट होऊ नये, कारण हा सभागृह सर्वोच्च सभागृह, महाराष्ट्राचा सभागृह, लोकशाहीचा मंदिर म्हणून आपण म्हणतो, तर याच्यामध्ये असं कुठलेही अनुचित प्रकार घडू नये, भविष्यातही कोणी घडवण्याचा विचार पण येऊ नये, यासाठी आम्ही कारवाई प्रस्तावित केलेली। 2029 पर्यंत या संपूर्ण दोन जे समर्थक आहेत त्यांना काय कारवाई होईल त्यांच्यावर? नाही, बंदी कारवाई हा आमचा हेतू नाही आहे, बंदी घालण्याची आम्ही शिफारस केलेली आहे, जेणेकरून भविष्यामध्ये कोणीही असा विचारसुद्धा इथं येऊन मारपीटचा, शिवेगाळीचा असा करू नये, हा आमचा हेतू होता। आपल्यासोबत शिवसेना आमदार नरेंद्र भोंडेकर, कॅमेरामॅन दीप मिश्रासह तेजस मोहत्रे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर।